भारताशी गद्दारी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रावर आता पहिला सर्जिकल स्ट्राईक झालाय। ज्योतीवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे। हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून आता ती 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे। आता ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलंय। ज्योतीच्या अकाउंटला भेट दिल्यास माफ करा हे पेज उपलब्ध नाहीये असं दिसतंय। ज्योतीचे इंस्टाग्रामवर 1.31 लाख फॉलोअर्स आहेत। तर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोठी मागणी केली आहे। ईडी एनआयने सर्व यूट्यूबर्स, फेसबुक पत्रकारांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या सर्वांचे परदेश दौरे, जाहिराती, बँक खाती, गाड्या आणि विकत घेतलेल्या घरांची चौकशी करावी अशी मागणी आता निशिकांत दुबेंनी केली आहे। तर त्यांनी काय ट्विट केलंय बघूयात। भारतातील सर्वच यूट्यूबर्स, फेसबुक पत्रकारांची ईडी एनआयए कडून चौकशी करा। यूट्यूबर्स परदेशी शक्तींसोबत मिळून देशविरोधी अजेंडा चालवत नाहीये ना याची चौकशी करा। यूट्यूबर्सचे परदेश दौरे, जाहिराती, बँक अकाउंट, गाडी, घर यांची चौकशी करा। गेल्या 3 वर्षात यूट्यूबर्स कडून भारतीयांना 21,000 कोटी रुपये मिळालेत। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। हरियाणातून आणखी एका आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। तारीफ असं याचं नाव असून त्याने पाकिस्तानसाठी गद्दारी केल्याचं कबूल केलंय। तीसरी बार फिर मैं वहाँ से आया ना, 3 आने के बाद फिर उसके जब मेरे पास बाद में कॉल आई, फिर उसने कहा कि अब तो है जो सिम से काम नहीं चलेगा, अब तो वीजा नहीं लगेगा तेरा। जब मैं वीजा के लिए गया तो अब कुछ हमारे लिए कुछ करना पड़ेगा और उसके लिए हम तुझे लाखों रुपए देंगे, जहाँ भेजेंगे वहाँ जा सकता है। अब मैंने वहाँ तो उनके सामने हाँ भर ली, फिर ठीक है जैसे कहा मैं वहाँ चला जाऊँगा। उसने कहा कि सिरसा जाना है और एयरफोर्स से जो उसके बारे में उसकी फोटो वीडियो कुछ हमें देनी पड़ेगी। ट्रॅव्हल यूट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यानंतर आणखी एका डॉक्टर आणि ट्रॅव्हल ब्लॉगरचं नाव समोर आलंय। नवांकुर चौधरी असं या ब्लॉगरचं नाव आहे। हा ब्लॉगर ज्योतीसह भारताची गुप्तचर माहिती ISIला पुरवत असल्याचा आरोप आहे। नवांकुर चौधरी ट्रॅव्हल ब्लॉगर सोशल मीडियावर यात्री डॉक्टर या नावानं प्रसिद्ध आहे। दरम्यान नवांकुरनं त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत। भाई मैं अपनी गवर्नमेंट एजेंसीज़ का पूरी तरह से साथ देने को तैयार हूँ। कोई भी एजेंसी हो, कोई भी पुलिस हो, कोई भी हो, मतलब जिसको भी इन्वेस्टिगेशन करनी है गवर्नमेंट की एजेंसी, मैं उनको साथ देने के लिए अपनी तरफ से पूरा सहयोग करने के लिए तैयार हूँ भाई। घर का भेदी लंका ढाय असं म्हणतात, पण अगदी तसंच प्रकरण समोर आलंय। हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं देशाशी आणि मातीशी गद्दारी केली आहे आणि या गद्दारीत कोण कोण सहभागी आहे आणि ज्योतीचे कारनामे कसे उघड झालेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। या व्हिडिओतील चेहरा नीट निरखून पहा। म्हणतात ना, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, हे वाक्य लागू होतं यूट्यूबर गद्दार ज्योती मल्होत्राला। कारण या सुंदर चेहऱ्यामागे लपलाय देशद्रोही चेहरा। कारण हरियाणा पोलिसांच्या सूत्रानुसार या ज्योती मल्होत्राचं थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIशी कनेक्शन समोर आले। ज्योतीनं देशासंबंधित संवेदनशील आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकला दिल्याचं समोर आले। त्यामुळेच हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्रासह 6 जणांच्या मुसक्या आवळल्यात। कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार आरओ एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 BNS के अंतर्गत अरेस्ट किया है। इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है। इसको हमने 5 दिन के रिमांड पे लिया है, पूछताछ जारी है। यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी, उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी। प्रसिद्ध ट्रॅव्हल्स ब्लॉगर ज्योती 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली। त्याच वेळी तिचं पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिश आणि त्यानंतर त्याचा साथीदार
अली एहसान सोबत ओळख झाली. दानिश प्रिया या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर ज्योती थेट पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात गेली. ज्योती पाकिस्तानी गुप्तहेरांना इंडोनेशियाच्या बालीमध्ये भेटली. तर पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती 2 वेळा पहलगामला गेल्याचंही समोर आलंय. त्यातूनच ज्योतीचा भांडाफोड झाला. डे 5 पहलगाम में खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्योतीची पहलगामला भेट होती. चीन भेटीत ज्योतीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. त्यानंतर गुप्तहेर संस्थांच्या रडारवरती आली. 13 मेला दानिशचा गुप्तहेर कारवायांमध्ये सहभाग आढळल्यानं देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. दानिशचं कनेक्शन तपासताना धागेदोरे ज्योतीपर्यंत पोहोचले. दानिशचा गजाला नावाच्या महिलेसोबत आर्थिक व्यवहार उघड झाला. ज्योतीच्या चौकशीतून आणखी 6 जणांचा सहभाग उघड झाला. नूहचा अरमान, 32 वर्षीय गजाला, यामिन मोहम्मद आणि देविंदर सिंह ढिल्लोला अटक झाली. भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला देणाऱ्यांमध्ये ज्योती ही पहिलीच गद्दार नाही, तर याआधीही अशाच गद्दारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. हे गद्दार नेमके कोण आहेत ते पाहूया. 2007 IFS अधिकारी माधुरी गुप्तानं ISIला गोपनीय माहिती पाठवली. ध्रुव सक्सेना आर्मीची संवेदनशील माहिती फोडली. डॉक्टर प्रदीप कुरुलकर DRDOची माहिती पाकला पुरवली. 2017 संदीप शर्माला देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी अटक झाली. रकीब खान भटिंडा लष्करी छावणीचे फोटो पाकिस्तानला पाठवले. सुनील कुमार रामनं लष्करी युनिटचे लोकेशन पाठवल्याचं उघड झालं. रवींद्र कुमार आणि शहाबाज खाननं देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पाठवली. घर का भेदी लंका ढाये असं म्हणतात ते खरंय. त्यामुळेच प्रदीप कुरुलकर असोवा ज्योती मल्होत्रा अशा घरभेदी गद्दारांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे, ज्यामुळे देशाशी गद्दारी करण्याची हिंमत कुणी करणार नाही. याबरोबरच पोलिसांनीही ज्योती मल्होत्राच नाही तर अशा गद्दारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ऑपरेशन सिंदूर बाबत सैन्याकडून नवा व्हिडिओ आता जारी करण्यात आलाय. याचना नाही अब रण होगा म्हणत भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाची यशोगाथा या व्हिडिओत मांडण्यात आली आहे. पाकिस्तानचे नापाक हल्ले कसे परतून लावले हे या व्हिडिओतून पाहता येत आहे. मरण होगा. जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. तर भारतीय शौर्य दलाच्या पराक्रमाचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलाय. सैन्य दलाच्या वेस्टर्न कमांडरचा हा नवा व्हिडिओ आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानने पुन्हा काही धाडस केले तर भारत चौफेर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्याची झलक या व्हिडिओत पाहायला मिळते.
महत्वाची बातमी. जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीला आता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती देणार आहेत. यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे. एकूण 60 सदस्य असलेली 7 शिष्टमंडळं 33 देशांना भेट देणार आहेत. यामध्ये 51 खासदार नेते, 8 राजदूतांचा देखील समावेश आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. तर जगभरात ऑपरेशन सिंदूरचा डंका वाजणार आहे. त्यामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व जे आहे ते काँग्रेस खासदार शशी थरूर करतील आणि याच्यामध्ये माजी मंत्री सलमान खुर्शीद असतील, काँग्रेसचे मनीष तिवारी, डीएमकेचे करुणानिधी. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहांची माफी आता कोर्टाने नाकारली आहे. वगैरेचे अश्रू नको, SIT स्थापन करून चौकशी होणार असं ते म्हटलंय. कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलाय. MP कॅडरचे थेट भरती झालेले परंतु जे MPचे नाही आहेत अशा 3 वरिष्ठ IP अधिकाऱ्यांचा SIT मध्ये समावेश असणार आहे. 3 पैकी 1 महिला IPS अधिकारी असावी असं सुद्धा आता कोर्टानं म्हटलंय. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आता महायुती एकत्र दिसणार नाहीये, कारण भाजपकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांची ही माहिती मिळाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे आणि आतापर्यंत गणेश नाईक यांनी निवडणूक स्वबळावर लढवली आणि त्यामुळेच यांच्या समर्थकांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका आता घेण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपात एंट्री होणार, त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. तर रायगडमध्ये पुन्हा एकदा तटकरे गोगावलेंमध्ये सामना पाहायला मिळाला. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी भर कार्यक्रमात गोगावलेंची नक्कल करत खिल्ली उडवली आहे. त्याला गोगावलेंच्या मुलीनं आता सोशल मीडियावर स्टेटस ठेवत उत्तर दिलंय. उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय आहे हे तुम्हाला कळणार नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय. बघूयात पुढची महत्वाची बातमी. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेंनी आता पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आपण युद्धामध्ये विजय मिळवलेला नाहीये, तर हा केवळ युद्धविराम आहे. त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत त्यांनी पत्रात बोलून दाखवली आहे. तर अमित ठाकरेंनी या पत्रात काय म्हटलंय पाहूया. युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा. पाकिस्तानने याआधीही शस्त्रसंधी करूनही दगाफटका केलेला आहे. अमित ठाकरेंचं PM मोदींना हे पत्र आहे आणि त्याच्यात काय नमूद करण्यात आले ते आपण बघतोय. जल्लोषापेक्षा समाजात साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं अधिक योग्य ठरेल. देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते, तर टोला शरद पवारांनी संजय राऊतांना लगावलेला आहे. जगभरात भारताची बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळाचं ठाकरे गटाला नेतृत्व न मिळाल्यामुळे संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर कुणीही स्थानिक राजकारण आणू नये असंही शरद पवार म्हणालेत. आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं. हे सदस्य ठरवले कोणी? तर किरण रिजिजूंनी. किरण रिजिजू कोण? संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत. आम्हाला विचारलं का शिवसेनेला पाठवताना? हे वराड पाठवायची सरकारी खर्चानं तशी गरज नव्हती. हे वराड निघालेलं आहे कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला. काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाचे आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, ते काम करतायत. मग गरज काय? उगाच आपलं हे काय असं पक्षावरचे निर्णय नसते. ज्या वेळेला नर्सिंग व्यवसाय मिनिस्टर होते
त्यावेळेला जुन्नरमध्ये महाराष्ट्राचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण करून अशी आमची भूमिका आहे. बातमी आता साताऱ्यामधनं. खासदार उदयराजेंनी थार चालवून सातारा शहराची सफर केली आहे. त्यांचे निकटवर्तीय सुशील मोझर यांच्या थार जीपमधून त्यांनी राईड केली आहे. राजेंना पहिल्यापासूनच हटके गाड्या चालवण्याची आवड आहे आणि त्यामुळेच त्यांचे अनेक चाहते जे आहेत आपल्या गाडीचं पूजन उदयराजेंच्या हस्ते करतात. गाडीची एक तरी राईड उदयराजेंना करायला लावतात. राजे देखील सातारा शहरातून गाडी चालवून चाहत्यांची इच्छा जी आहे ती पूर्ण करतात. आणि आता मान्सूनची खुशखबर आहे, कारण नैऋत्य मान्सून वाऱ्यानं संपूर्ण अंदमान व्यापलेलं आहे. मौसमी वारे आता अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात दाखल झालेत. हवामान विभागानुसार मान्सून जो आहे तो 1 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. 5 जूनच्या सुमारास पाऊस गोवा आणि तळ कोकणमध्ये एंट्री करू शकतोय. तर 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर आपण बघतोय नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी अंदमान आता व्यापलेला आहे आणि 1 जूनला मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल होणार आहे. 5 जूनला मान्सून तळ कोकणातून महाराष्ट्रात दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. तर कसा असणार आहे नेमका मान्सूनचा हा प्रवास पाहूयात. तर 10 जूनला आपण बघतोय महाराष्ट्र संपूर्ण व्यापून टाकणारे. 1 जूनला मान्सूनची जी हजेरी आहे ती आपल्याला केरळमध्ये दाखल होताना दिसेल. 5 जूनच्या सुमारास पाऊस जो आहे तो गोवा आणि तळ कोकणमध्ये एंट्री करू शकतो आणि त्यानंतर लगेचच 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज जो आहे तो आता हवामान विभागानं वर्तवलाय. आणि आता बातमी अवकाळी पावसासंदर्भातली आहे. आज पुण्यासह कोल्हापूर, साताऱ्याला आता ऑरेंज अलर्ट जो आहे तो आता देण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, नगरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मुंबईसह ठाणे, पालघरलाही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. तर राज्यात कुठे कोणता अलर्ट देण्यात आलाय पाहूयात. तर 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा. येलो अलर्ट कुठे आहे बघणार आहोत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळ्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. तर सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणीमध्ये देखील येलो अलर्ट आहे. बीड, लातूर, धाराशिव, अकोला, बुलढाणामध्ये देखील येलो अलर्ट आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी देखील येलो अलर्ट आहे. वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. बातमी आता नाशिकमधून आहे. अवकाळी पावसामुळे 12 दिवसांमध्ये 5,500 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यात अजूनही दररोज अवकाळी पाऊस बरसतोय आणि त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढू शकतोय. सर्वाधिक फटका हा कांदा, भाजीपाला, आंबा पिकाला बसलाय. तर द्राक्षाचं देखील मोठं नुकसान झालंय. तर अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांना देखील मोठा फटका बसलेला आहे. अमरावतीच्या वरुड, मोर्शी, अंजनगाव, सुरजी, धारणी तालुक्यासह इतरही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाचा संत्रा बागा, ज्वारी आणि भाजीपाल्याला देखील मोठा फटका बसलाय. अनेकांच्या घरांचं देखील नुकसान झालंय. तर चिंचोला इथं वीज पडून 2 बैलांचा मृत्यू झालाय.
सांजी का गाड़ी मोड़ा हवा ने गिरा दिया